ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवतु अर्यमा शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः उरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून हे उपनिषदातलं वैभव जाणून घेतो आहे, ते उलगडून पाहतो आहे, त्याचा परिचय करून घेतो आहे आणि ते अजून अभ्यासण्याची प्रेरणा आपल्याला ह्याच्यातून मिळते। हा अतिशय एक मोठा लाभ आहे आणि या उपनिषदातनं आपल्याला स्वतःला घडवायचे, समाजाला घडवायचे आणि हे करत करत आपल्याला राष्ट्र घडवायचे। आधी स्वतःला सुधारूया। आपण काही वाईट नाहीच आहोत, पण आणखीन 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 एक एक पायरी करत आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोचायचे आणि त्याच्यासाठी आपण आनंदाची व्याख्यासुद्धा पाहिली होती। मागच्या ब्रह्मानंदवल्लीमध्ये आपण आनंदाचं परिमाण पाहिलं होतं। ब्रह्मानंद म्हणजे नेमका काय आहे? नुसताच रँडमली तो शब्द वापरायचा नाही आहे। मानुष आनंद म्हणजे काय? मानुष गंधर्व आनंद म्हणजे काय? देव गंधर्व म्हणजे काय? देव आनंद म्हणजे काय? कर्म आनंद आहे, पितर आनंद आहे। असं करत करत त्या ब्रह्मानंदापर्यंत पोचायचं झालं तर ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडून जायला पाहिजेत। आणि जर का ह्या पायऱ्या ओलांडायच्या नसतील तर काय करायला पाहिजे? तर त्या परब्रह्माशी एकरूप होणं ही अंतिम पायरी आहे। हे सगळ्यात अल्टिमेट असं डेस्टिनेशन आहे। आपल्याला स्वतःला तर घडवायचंच आहे। मी वारंवार म्हणते की हा उपनिषदांचा अभ्यास आपल्याला मागे नेणारा नाही आहे, तर पुढे नेणार आहे। आपला व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल, आपल्याला निर्भय बनायचं असेल, आपल्याला आनंदी बनायचं असेल, आपलं स्वतःचं जीवन आणि आपल्या आजूबाजूचं जीवन सुगंधित करायचं असेल तर ह्या उपनिषदाचा अभ्यास आपण जरूर करायला हवा आणि हेच आपलं उद्दिष्ट आहे, हेच आपलं ध्येय आहे। आणि त्या निमित्ताने आपण हा एक अल्पसा प्रयत्न करतो आहे आणि आपली आता 8वं उपनिषद चाललेलं आहे। ईशकेन कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय आणि आता सुरू आहे ते तैतरीय 8वं उपनिषद आहे। आपण एकूण 11 उपनिषदांचा अभ्यास करणार। खरं तर वस्तुतः 10 उपनिषद आहेत। ही 8 उपनिषदं झाली आणि छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 10 उपनिषद आहेत। पण 11वं उपनिषदही अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। ते आहे श्वेताश्वतर उपनिषद। अशी 11 उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत। मात्र पुढची उपनिषदं फार मोठी आहेत, त्यामुळे अगदी थोडक्यात त्याचा मंत्र न बघता अगदी त्याचा आशय फक्त बघणार आहोत। असं करत आपला हा प्रवास सुरू आहे आणि हा प्रवास करताना निर्भय व्हायचं असेल तर द्वैतातून मुक्त व्हायला पाहिजे, द्वंद्वाच्या पलीकडे जायला पाहिजे। आणि जेव्हा
त्याच्याशी तद्रूप होतो, तादात्म्य साधतं परब्रह्माशी, तेव्हा द्वंद्व संपूनच जातात. मग ऊन त्याला तापवत नाही, त्या सिद्ध पुरुषाला ऊन तापवत नाही, त्याला पाऊस भिजवत नाही, त्याला वारा सुकवत नाही, अशी त्याची अवस्था होते. म्हणजे जसं काटा काट्याला टोचत नाही, तसं परब्रह्मात गेल्यावर ह्या पंचमहाभूतांचा सुद्धा काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही. म्हणजे पापपुण्यसुद्धा त्याचं संपून जातं. तो वरवरचा पापुद्र आहे. वरवरच्या पापुद्र्याच्या आत जायचं आहे. आणि ते आत जाणं म्हणजे काय आहे, तर तेच आपण आजच्या भागात बघणार आहोत. म्हणजे तो ब्रह्मस्थितीला जर का खरंच सदैव ब्रह्मस्थितीला जर का राहायचं असेल, तर ही स्थिती प्राप्त कशी करायची, त्याचा मार्ग तरी नेमका काय आहे, हेच आपण आजच्या उपनिषदामध्ये बघणार आहोत, आजच्या वल्लीमध्ये बघणार आहोत. त्याचं नाव आहे भृगुवल्ली. आता भृगुवल्ली या नावावरूनच कळतं आहे, याच्यामध्ये भृगू हा संवाद आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. आत्तापर्यंत आपण अनेक जोड्या पाहिल्या होत्या गुरु शिष्यांच्या, आठवतं आहे ना आपल्याला. अनेक जोड्या आपण अगदी ईशावास्यपासून अनेक जोड्या पाहिलेल्या आहेत. कठ उपनिषदांमध्ये यमनचिकेता संवाद होता. अशा जोड्या पाहत पाहत आपल्याला आता आजची भृगुवल्ली काय आहे त्याची सुरुवात करूया. पहिला मंत्र आहे. भृगुवल्लीमध्ये 10 अनुवाक आहेत, त्याच्यातले आज आपण होतील तेवढे करणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये उरलेले होतील. पहिला अनुवाक आणि त्याच्यातला पहिला मंत्र काय आहे, भृगुर्वै वारुणी वरुणं पितरं उपससार अधिहि भगवो ब्रह्मेती. काय म्हटलेलं आहे, वरुणाचा मुलगा आहे भृगू. आता ही नावं पुन्हा पुन्हा रिपीट होतात, त्यामुळे मागचे रेफरन्सेस कदाचित इथे तसे टिकणार नाहीत या कसोटीवर. पण इथे काय म्हटलेलं आहे, वरुणाचा मुलगा आहे तो भृगू आहे. त्यांनी काय केलं, आपल्या वडिलांकडे तो गेला आणि म्हणाला, अधिही भगवो ब्रह्मेती. अधिही म्हणजे मला शिकवा. काय शिकवा, ब्रह्म शिकवा. आणि बाबांना तो म्हणतो आहे भगवो. भगवो म्हणजे भगवान. इतका उंच दर्जा आपल्या वडिलांना देतो आहे. आणि तो म्हणतो आहे, भगवन ब्रह्म म्हणजे काय ते मला सांगा. आता वडील अतिशय प्रसन्न झालेत. आपल्या मुलाचा हा प्रश्न ऐकूनच वडील प्रसन्न झाले आणि वरुणाने उत्तर दिलं. वरुण म्हणजे त्याचे पिता आहेत. आता हा संवाद कुणाचा कळले आपल्याला, भृगू आणि वरुणाचा संवाद आहे. आणि वरुणाचा मुलगा म्हणून भृगूला आणखीन एक नाव मिळालं आहे, वारुणी. भृगू वारुणी असंही म्हणता येईल. आणि ह्या भृगू वारुणीने आपल्या पित्याला म्हणजे वरुणाला प्रश्न विचारला आहे आणि वरुण आता त्याचं उत्तर देतो आहे. काय काय ब्रह्म म्हणजे नेमकं काय. आता आपल्याला सुद्धा व्याख्या विचारली, ब्रह्म म्हणजे काय, आपल्याला तर काहीच माहिती नाही आहे. पण आता वरुणाने काय उत्तर दिलं तर बघूया. अन्न प्राण चक्षु श्रोत्र मन आणि वाणी हेच ब्रह्म समज. आणि मग पुढे ते वरुण म्हणत आहेत, ज्यातून सगळे प्राणी उत्पन्न होतात, उत्पन्न झाल्यावर ज्याच्या सत्तेने जगतात आणि मेल्यानंतर ज्याच्यामध्ये विलीन होतात, तेच ब्रह्म तू समज आणि ते तू जाणून घे. काय सुंदर सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, तस्या एतत् प्रोवाच अन्नं प्राणं चक्षुः श्रोत्रं मनो वाचमिति तम उवाच यतो वा इमानि जायन्ते. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. 3 गोष्टी सांगितल्या. ज्याच्यातून हे सगळं उत्पन्न होतं, ज्याच्या सत्तेवर हे सगळं जगतं आणि ज्याच्यामध्ये विलीन होतं. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गोष्टी ज्याच्यामुळे होतात ते ब्रह्म. म्हटले तर खूप सोपी व्याख्या आहे. बघा ना, मागच्या वल्लीमध्ये त्या स्वरूपाचं लक्षण सांगितलं होतं. आता तिथपर्यंत पोचायचं कसं ते भृगूंच्या उदाहरणावरनं स्पष्ट केलेलं आहे. वरुण जे आहेत ते ब्रह्मवेत्ते आहेत. त्यांनी स्वतः ब्रह्म जाणलेलं आहे. ब्रह्मवेत्ते असल्यामुळे भृगू त्यांच्याकडे गेला आणि त्याला माहिती होतं आपल्या वडील अतिशय पोचलेले आहेत किंवा ब्रह्मस्थितीपर्यंत गेलेले आहेत. तेव्हा वडिलांनी आता ब्रह्म जाणण्याची युक्ती त्याला सांगितली, दारं सांगितली. परंतु तेवढ्यावरून त्या भृगूला काहीही समजलं नाही. तेव्हा त्याने ब्रह्म निश्चितपणे ओळखण्याची खूण विचारली आणि अशा खुणेला तटस्थ लक्षण असं म्हणतात. समजून घेऊया बरं का. लक्षणं तर पुष्कळ आहेत.
लक्षणं पुष्कळ आहेत, पण तटस्थ लक्षण म्हणजे त्या लक्षणावरनं तीच वस्तू ओळखता येईल. आता समजा फुलं, आता अनेक प्रकारची फुलं असतात. आपल्याला विचारलं की गुलाबाचं लक्षण काय आहे, तर आपण समजा सांगू लाल रंगाचं फूल असतं. अहो पण लाल रंगाची अनेक फुलं आहेत बाकीची, त्यामुळे लाल रंग हे काही गुलाबाचं खरं लक्षण नाही आहे. मग आणखीन सांगितलं की ते काटेरी झुडूप आहे, पण काटेरीसुद्धा अनेक झुडपं असतात. असं करत करत एलिमिनेट करत करत आपल्याला तिथपर्यंत पोचायचं की ते एवढ्या एवढ्या उंचीचं असतं, अशी अशी हवा त्याला मानवते. असं करत करत गुलाबाचं जे लक्षण शेवटी सांगितलं जातं ते तटस्थ लक्षण आहे. आता परब्रह्माचं लक्षण सांगताना सुद्धा नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनं दहती पावकः वगैरे आपण आत्म्याची लक्षणं पाहिली आहेत. पण आता तटस्थ लक्षण विचारलं आहे तेव्हा त्याचे वडील वरुण सांगतात की ज्याच्यापासून ही सर्व भूतं निर्माण होतात, ज्याच्या सत्तेवर हे सगळं जगतं आणि ज्याच्यामध्ये हे सगळं विलीन होतं ते ब्रह्म. आता ह्याच्या पलीकडे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की ज्याच्यामधनं सगळे उत्पन्न होतात. तरीसुद्धा वडील कसे असावेत किंवा गुरु कसे असावेत त्याने शिष्याला फक्त लक्षण सांगितलं आहे, स्पून फीडिंग केलेलं नाही आहे. आणि मग त्याला सांगितलं तू अशी वस्तू शोध आणि म्हणजे तुला ब्रह्माचं लक्षण कळेल. मग आता त्या भृगूनी काय केलं, भृगूनी तप केलं. 6 तपः अतप्यत, 6 तपस्तप्त्वा त्यांनी तप केलं आणि तप झाल्यानंतर त्याला काय वाटलं, अन्नम ब्रह्मेति व्यजानात. त्याला कळलं की अन्न हेच ब्रह्म आहे. अन्नाथी एव खलु इमानी भूतानी जायन्ते. आता ती सगळी लक्षणं ताडून बघतोय. हा जो भृगू आहे ना, तो म्हणतोय की बाबांनी काय सांगितलं की ज्याच्यापासनं सगळी भूतं निर्माण होतात. मग आता अन्नापासनं सगळी भूतं निर्माण होतात की नाही, बरोबर आहे, म्हणजे एक टिक मार्क केली. मग पुढे म्हणलेलं आहे अन्नेन जातानी जीवंती. सगळे जगतात कशावर, अन्नावरच. प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे पण सगळे जगतात. अगदी किडा मुंगी जंतू जीवजंतू सगळे काहीतरी त्यांचं अन्न असतं, त्याच्यावर ते जगतात. आणि अन्नम प्रयंती अभिसंविशंती इति, आणि अन्नामध्येच विलीन होतात. म्हणजे मला कळलं अन्न म्हणजे ब्रह्म असं त्याला वाटलं बरं का, अजून नाही. तद्विज्ञाय पुनरेव वरुणम पितरम उपससार. आता हे कळल्यावर त्याला आनंद झाला. तो म्हणला आता बाबांकडे जावं आणि हे कन्फर्म करून घ्यावं, ह्याच्यावर शिक्कामोर्तब करा की हां बरोबर आहे, अन्न म्हणजे ब्रह्म. असं एकदा बाबा हो म्हणाले म्हणजे झालं. म्हणून तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला की आता सांगा बरं, अधिही भगवो ब्रह्म इति. आता ते म्हणाले की नाही रे, अन्न म्हणजे ब्रह्म नाही. तम ह उवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्म इति 6 तपः अतप्यत 6 तपस्तप्त्वा. आता बघा, अन्न हे ब्रह्म असं त्याला वाटलं होतं. त्यामुळे ही सगळी लक्षणं अन्नामध्ये, जी वडिलांनी 3 सांगितली होती ती अन्नामध्ये आहेत. कारण अन्नातनंच नवीन जीव निर्माण होतो, अन्नावर जगतो आणि अन्नामध्ये विलीन होतो. हे सगळं जरी खरं आहे तरी वडील म्हणाले की अजून ह्याला काहीच कळलं नाही, अजून हा स्थूलात अडकला आहे, अजून हा वरवरच्या कोशामध्ये अडकला आहे. आणि वडील काहीच बोलले नाही, त्याला हो नाही काहीच म्हणले नाहीत. तेव्हा त्याला कळलं की आपलं हे संशोधन आहे, आपला जो निष्कर्ष आहे तो काही बरोबर नाही आहे. कारण अन्न हे ब्रह्म नाही आहे, कारण ते त्रिकालातीत सत्य नाही आहे. अन्नालासुद्धा कधी ना कधीतरी नाश आहे, ते निर्माण होतं आणि त्याला शेवटही आहे. अन्नाची निर्मिती होते आणि त्याला अंत पण आहे, म्हणजे ते आदी पण आहे आणि त्याला अंत पण आहे. त्यामुळे ते ज्ञानयुक्त नाही आणि म्हणून ब्रह्माचं जे स्वरूप लक्षण आहे ते त्याला लागू होत नाही. आणि म्हणून त्यांनी परत वडिलांना विनंती केली की मला ब्रह्माचा उपदेश करा. अधिही भगवो ब्रह्म इति. पुन्हा पुन्हा हे वाक्य येणार आहे. वडील म्हणाले तू पुन्हा तप कर. पुन्हा तो भृगू तो म्हणाला नाही आता तुम्ही सांगा, असं नाही. पूर्वीची ही पद्धत फार विलक्षण आहे आणि फार अनुकरणीय आहे. त्या परत गेला तो आणि परत त्यांनी तप केलं, तपश्चर्येला बसला. अंतर्मुख होऊन एकाग्रतेने त्यांनी तप केलं. आता तपाची पूर्ती झाल्यानंतर त्याला आणखीन एक साक्षात्कार झाला. काय वाटलं त्याला, प्राणो ब्रह्म इति व्यजानात. त्याला कळलं
प्राण हेच ब्रह्म आहे. प्राणार्थी एव खलु इमानी भूतानी जायन्ते, प्राणेन जातानी जीवन्ति, प्राणं प्रयन्ति अभिसंविशन्ति इति तद्विज्ञाय पुनरेव पितरम उपससार. आता दुसऱ्या तपामध्ये त्याला कळलं की प्राण हेच ब्रह्म आहे. प्राणातूनच सगळ्या जीवांची निर्मिती होते, प्राणावरच सगळे जगतात आणि पुन्हा सगळे विलीन कशात होतात? प्राणामध्येच. आता बघा, त्याला असं वाटलं बरं का, त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्याला असं वाटलं की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा श्वास घेऊन ते रडायला लागतं. सुरुवात कुठनंही प्राणापासूनच आहे. आणि तेव्हा आपण त्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करतो. श्वास घेतच माणूस जगत असतो आणि शेवटी श्वाससुद्धा हा प्राणातच विलीन होतो. जीव तो वायूशी एकरूप होतो. म्हणून प्राण म्हणजे ब्रह्म असावं कदाचित, असा निष्कर्ष घेऊन तो पुन्हा वडिलांकडे गेला. म्हणजे त्याला असं वाटलं की बरोबर आहे ना, एका सचेतनापासून दुसरा सचेतन निर्माण होतो, म्हणजेच निर्मिती होते आणि ही प्राणशक्तीमुळेच होते. म्हणजे प्राण म्हणजेच ब्रह्म असेल. तो आता अतिशय आनंदित होऊन वडिलांकडे गेला आणि तो म्हणाला की बाबा, प्राण म्हणजे ब्रह्म आहे का? बाबा काहीही बोलले नाहीत. वडील जे होते, त्याचे पिता होते, वरुण जे होते, ते काहीही बोलले नाहीत. हो नाही आणि नाही नाही. पण त्याला कळलं की हे काय आपलं उत्तर बरोबर नाही आहे. पण तरी वडील त्यातल्या त्यात प्रसन्न झाले की निदान हा आता स्थूलाकडनं सूक्ष्माकडे चालला आहे, अन्नाकडून प्राणाकडे. म्हणजे ह्याचं जे दिशा आहे, प्रगती चालली आहे, ती योग्य दिशेने आहे. आणि म्हणून त्यांनी विचार केला. परत तो बाबांना म्हणाला, परत मला उपदेश करा. भगवो अधिही भगवो ब्रह्म इति. आता पुन्हा त्यांनी तप केलं. पुन्हा भृगू तपश्चर्येला बसला आणि त्या तपश्चर्यामधनं त्यांनी सखोल चिंतन केलं. तपश्चर्या म्हणजे काय आपल्याला आता कळलेलं आहे. तपश्चर्या म्हणजे विचाराला सूक्ष्मता येते, विचार तरल होत जातात, विचार एकाग्र होत जातात. असं तप त्यांनी केलं आणि त्याला कळलं की मन हेच ब्रह्म आहे. काय कळलं? मन हेच ब्रह्म आहे. मनो ब्रह्म इति व्यजानात, मनसाही एव खलु इमानी भूतानी जायन्ते. पुन्हा तेच शब्द येणार. मनातूनच ही सगळी भूतं निर्माण होतात. मनसा जातानी जीवन्ति, मनः प्रयन्ति अभिसंविशन्ति इति. कळलं आता. तद्विज्ञाय पुनः एव वरुणं पितरम उपससार. पुन्हा तो वडिलांकडे गेला. असं बघा काय झालं. अन्नाचा आधी त्यांनी विचार केला. त्याला वाटलं अन्न म्हणजे ब्रह्म आहे. नंतर वाटलं प्राण म्हणजे ब्रह्म आहे. आता वाटलं मन म्हणजे ब्रह्म आहे. कारण अन्न आणि प्राण हे दोन्ही म्हटलं तर जड आहेत, त्यापेक्षा मन सूक्ष्म आहे. अन्नाला आणि प्राणाला काहीतरी रूप आहे, काहीतरी नाम आहे, पण मनाला आकार नाही आहे. त्यामुळे त्याला वाटलं की मन हे अधिक सूक्ष्म आहे, म्हणून बहुतेक मन म्हणजेच ब्रह्म असेल. नाहीतरी आपण सगळी कामं मनानेच करतो. मन थाऱ्यावर नसेल तर समोरची गोष्टसुद्धा आपल्याला दिसत नाही. आपल्या जवळची व्यक्ती अगदी आपल्या समोर न गेली तरी आपलं मन जर का थाऱ्यावर नसेल तर कळतच नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन असतं तेव्हाच त्याचं आपल्याला आकलन होतं. त्यामुळे मनाने दिलेल्या प्रेरणेमुळे सगळी कामं होतात किंवा इंद्रिय सगळी कामं करतं. किंवा स्वप्नांची दुनिया जी उभारली जाते तीसुद्धा मनाच्या अधिष्ठानावरच ना. त्यामुळे मन म्हणजेच इच्छा आहे, मन म्हणजेच कामना आहे, मन म्हणजेच वासना आहे. आणि मृत्यूसमयी जीव मनासह बाहेर पडतो. त्याच्यामुळे अनुकूल परिस्थिती मिळताच तो नवीन जन्म घेतो. तेव्हा मनच हे सगळ्यात प्रमुख आहे आणि म्हणून मन हेच ब्रह्म आहे. आता आपल्याला कळलेलं आहे. आता काय करेल तो भृगू? काय करेल? वडिलांकडे जातो. मग काय केलं त्यांनी? वरुणम पितरम उपससार. वडिलांकडे गेला. पण वडील काहीच बोलले नाही. वडिलांना तो म्हणला, आता मला कळलं नक्की, आता मला ब्रह्म कळलं, मन हेच ब्रह्म आहे. पण वडील काहीच बोलले नाही. तेव्हा यांनी पुन्हा विचार केला की नाही, मला वाटलं खरं, पण मन हे चंचल आहे, त्याला उत्पत्ती आहे, त्याला नाश आहे. म्हणजे ब्रह्माचं स्वरूप लक्षण त्याला तंतोतंत काही लागू पडत नाही. आणि मग वडील त्याला नंतर म्हणाले, अरे ब्रह्म असं दाखवता सांगता येत नाही,
तू आणखी तप कर आणि तप करूनच तुला ते अनुभवता येईल. आता पुन्हा भृगू तपश्चर्येला बसला. आपल्याला ह्या सगळ्या पायऱ्या माहिती आहेत, पण ह्याच्यातली गंमत आपण अनुभवूया. आधी स्थूल होतं, अन्न स्थूल होतं, मग प्राण आहे, मग मन आहे. आता चौथी पायरी काय आहे बघूया. विज्ञानम ब्रह्म इति व्यजानात. त्याला कळलं की विज्ञान हेच ब्रह्म आहे. विज्ञानात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते. विज्ञानातूनच ही सगळी भूतं निर्माण होतात. विज्ञानेन जातानी जीवन्ति, विज्ञानं प्रयन्ति अभिसंविशन्ति इति. तद् विज्ञाय पुनः एव वरुणं पितरं उपससार. पुन्हा हे जाणल्यानंतर पुन्हा वडिलांकडे गेला. पुन्हा काय, आता बघा विज्ञान म्हणजे काय आहे. मनाला प्रेरणा देणारी जी बुद्धी आहे ना. आता आपण मनापर्यंत आलो होतो की नाही. अन्न झालं, मग प्राण झाला, मग मन झालं. आता मनाला प्रेरणा कोण देतं, मनावर कंट्रोल कोण ठेवतं, ती बुद्धी आहे आणि तेच विज्ञान आहे. त्यामुळे ती बुद्धी मनापेक्षा निश्चितच सूक्ष्म असणार. कारण मनात काही संकल्प येण्यापूर्वी काहीतरी समजावं लागतं, काहीतरी आकलन व्हायला लागतं. हा दिवा आहे हे मला बुद्धीने समजतं, मग मन त्याच्यावर विचार करेल. पण बुद्धी ही मनापेक्षा सूक्ष्म आहे. बघा आता आपण एक एक पायऱ्या चाललो आहे. जाणीव आणि चैतन्य हे मनाच्याही मागे आहे, मनाला प्रेरणा देणार आहे. आणि दासबोधात सुद्धा म्हणले जाणीव ही विष्णुरूप आहे. कॉन्शियसनेस किंवा ज्याला संविद, आपणही पाहिलं होतं उपनिषदामध्ये, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो, ज्याला संविद म्हणतो, ज्याला जाणीव म्हणतो, तेच खरं तर विष्णुरूप आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जाणीव किंवा विज्ञान हे महत्त्वाचं असं त्याला वाटलं. आणि मग आपलं नेहमीप्रमाणे तो पुन्हा आला वडिलांकडे. भृगूला वाटलं आता नक्की कोडं उलगडलं बरं का. आणि म्हणून आनंदाने वडिलांकडे गेला आणि म्हणाला विज्ञान हेच ब्रह्म आहे, विज्ञान हेच ब्रह्म आहे. याच्यावर सुद्धा वडील काहीही बोलले नाहीत. गुरु कसे असावेत, हे तुला काही येत नाही असं नाही म्हणाले, किंवा मी नाही तुला सांग असंही नाही म्हणाले. म्हणाले बरोबर आहे, तू आता तुझी दिशा योग्य आहे, पण अजून तपश्चर्या कर. कारण बुद्धी किंवा विज्ञान हे ब्रह्म नाही आहे. कारण ब्रह्माच्या बाबतीत कळणं आणि न कळणं हे सुद्धा नाही आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. तिथे जाणीव पण नाही आणि तिथे नेणीव पण नाही. त्याच्याही पलीकडे, ह्या द्वंद्वाच्या पलीकडे. आणि ब्रह्म हे जाणीव आणि नेणीव काय आहे, ती येते आणि जाते किंवा असते किंवा नसते. पण ब्रह्म तर त्या सगळ्याच्या पलीकडे सदा वर्तमान आहे. त्यामुळे ते नाही असं कधीच होणार नाही. त्यामुळे विज्ञान म्हणजे ब्रह्म नाही असं वडिलांनी सांगितल्यावर भृगूसुद्धा कंटाळला नाही आहे बरं का. उत्तम गुरु शिष्याची सगळी लक्षणं ह्या पितापुत्रांच्या नात्यात आहेत. आपण उपनिषदांचा अभ्यास करतोच आहोत, पण त्या जोडीला ही नाती किती दृढ आहेत, कुठल्या लेव्हलवरचे आहेत, कुठल्या स्तरावरचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठेही कुणीही कुणाला दुरुत्तरं केलेली नाही आहे, कुठेही कुणी त्यांचा अपमानसुद्धा केलेला नाही आहे. उलट वडील म्हणत आहेत की आता हा योग्य ट्रॅकवर आहे, योग्य मार्गाने चालला आहे, योग्य दिशेने चालला आहे. आणि म्हणून त्याला पुन्हा म्हणत आहेत की तू अजून तप कर. आता गेला, परत गेला, तो कंटाळला नाही आहे. पेशन्स पण पाहिजे. अभ्यास करताना, विद्या कुठलीही प्राप्त करताना, अध्ययन करताना नेहमी पेशन्स पाहिजे, धीर पाहिजे. मागेही आपण प्रश्नोपनिषदामध्ये पाहिलं होतं बघा. या प्रत्येक उपनिषदातनं आपल्यामध्ये प्रत्येक पायरीवर दररोज एक एक सद्गुण वर्धमान झाला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे. एवढं झालं तरी आपल्याला उपनिषद किंचित का होईना समजलं असं म्हणता येईल. आता बघा, हा भृगू कंटाळलेला नाही आहे. गेला, पुन्हा तप केलं. आणि आणखीन तप केल्यावर त्याला एक साक्षात्कार झाला. आणि तो म्हणला की आनंद हे ब्रह्म आहे. काय म्हणला बघू, मंत्र बघूया आपण. आनंदो ब्रह्म इति व्यजानात. त्याला कळलं की आनंद हेच ब्रह्म आहे. आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवन्ति, आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति इति. आपण सगळ्या ज्या गोष्टी करतो, सगळं जे काही करतो
त्याच्यामागे उद्देश काय आहे? आनंद मिळवणं हाच उद्देश आहे. कुठलीही आपण जेवण करतो, फिरायला जातो, झोपतो, कशासाठी या सगळ्या करतो? किंवा आता तुम्ही उपनिषदाचा अभ्यास करताय, काय मिळतंय तुम्हाला एवढा वेळ घालवून? आनंद मिळतो ना. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपण या आनंदासाठी सगळी धडपड चाललेली आहे. आणि म्हणून आता भृगूला कळलं की आनंद हेच खरं तर ब्रह्म आहे. सा एषा भार्गवी वारुणी विद्या परमे व्योमन प्रतिष्ठिता स य एवं वेद प्रतितिष्ठति. अन्नवान अन्नादो भवति महान भवति प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. असा हा मंत्र आहे. बघा आता 6ठ अनुवाक 6वा अनुवाक आपला चाललेला आहे. आता भृगू एक एक पायरी करत कुठपर्यंत पोचला आहे? आनंदापर्यंत पोचला आहे. आनंद मिळाला का त्याला? आनंद पोचला आहे तिथपर्यंत. बघूया. आता वडिलांकडे गेला नाही. लक्षात घेऊया, जेव्हा कारण आपण हे पाहतोय ना, अध्यात्मविद्या कशी आहे? स्वसंवेद्य. स्वसंवेद्य. जेव्हा मला त्याचं उत्तर मिळतं तेव्हा ते तपासून बघण्याची, ताडून बघण्याची गरजच उरत नाही. असा ब्रह्मानंद आहे. आता गेला नाही वडिलांकडे, कारण आता त्याची खात्री पटली. आत्तापर्यंत साशंक होता की बाबा हे बरोबर आहे का? अन्न म्हणजे ब्रह्म हे बरोबर आहे का? प्राण म्हणजे ब्रह्म हे बरोबर आहे का? मन म्हणजे ब्रह्म, विज्ञान म्हणजे ब्रह्म हे बरोबर आहे का? असं विचारायला, ताडून बघायला सारखा जात होता वडिलांकडे. आता जायची आवश्यकताच नाही. वडिलांचा अनादर करण्यासाठी नाही आहे बरं का, वडिलांना कमी लेखण्यासाठी नाही आहे, पण आता त्याला इतकं कळून चुकलं की आनंद म्हणजेच ब्रह्म. आता बघा काय म्हटलेलं आहे त्या भृगूंनी. आता अधिक तप केल्यानंतर आनंद हे ब्रह्म असं ज्ञान त्याला झालं. आनंदापासूनच सगळे प्राणी उत्पन्न होतात, उत्पन्न झाल्यावर आनंदातच जगतात, मेल्यावर सुद्धा आनंदामध्येच विलीन होतात. अशी ही वारुणी विद्या सांगितलेली आहे. आणि ही भृगूंनी जाणलेली विद्या आहे, म्हणून हिला भृगू वारुणी विद्या असं म्हटलेलं आहे. भृगू आणि भृगूचंच नाव आहे वारुणी. वरुणाचा पुत्र, जसं दशरथाचा पुत्र दाशरथी, सुमित्रेचा पुत्र सौमित्र, तसा वरुणाचा मुलगा म्हणून ह्याला वारुणी म्हटलेलं आहे. आणि मग या विद्येला भार्गवी, भृगूपासनं निर्माण झालेली म्हणून भार्गवी, वरुणाकडनं आलेली म्हणून वारुणी, म्हणून या विद्येचं नाव आहे सा एषा भार्गवी वारुणी विद्या. या विद्येचं नाव आहे भार्गवी वारुणी विद्या. ही काय आहे? परमे व्योमन प्रतिष्ठिता. व्योमन शब्द आहे, फार सुंदर गोड शब्द आहे. व्योमन म्हणजे आकाश. परमे व्योमन. आता आकाश तर पुष्कळ प्रकारचं, घटाकाश आहे, मठाकाश आहे, महदाकाश आहे, चिदाकाश आहे. आता ह्याच्या पलीकडे जे परमव्योम आहे, मोठं आकाश जे आहे, त्याच्यामध्ये प्रतिष्ठिता, त्याच्यामध्ये ही भरून राहिलेली विद्या आहे असं म्हटलेलं आहे. ही अत्यंत सूक्ष्म अशा हृदयावकाशामध्ये स्थित आहे. जो कोणी आता स य एव वेद प्रतितिष्ठती, जो कोणी या भृगूप्रमाणे या विद्येचा अभ्यास करेल. बघा आता काय म्हटलेलं आहे? तप करून, तपाचरण करून ह्या विद्येचा किंवा या आनंदाचा अनुभव घेतो, तो स्वतः त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतो. तो स्वतःच ब्रह्म बनून जातो असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे त्याला हे तर झालं, आता तो ब्रह्ममय झाला. मयसुद्धा नाही, ब्रह्मच झाला. ब्रह्ममयमध्ये सुद्धा थोडं अंतर आहे. ब्रह्ममय नाही, ब्रह्मच झाला. आता पुढे काय होतं? तो आता आणि इथेच राहते बरं का, अजून मृत्यू नाही पावलेला. आपल्याला एक अशी शंका येते की तो ब्रह्म झाला म्हणजे इथलं संपलं का? नाही नाही नाही, इथे असूनसुद्धा, जीवनात राहूनसुद्धा मुक्त, जीवनमुक्त जी आचार्यांची संकल्पना आहे तीच इथे सुद्धा. अजून या पृथ्वीवर राहतोय तो, सर्वसामान्यांसारखा दिसतोय, वागतोय, कपडे घालतोय, जेवतोय, खातोय, सगळं करतोय. पण तो झाला आहे काय? ब्रह्म झालेला आहे, स्वतः ब्रह्मच झालेला आहे. मग आता त्याला इथे पण काय लाभ मिळतात? आपण मागेही पाहतोय, सारखं पाहतोय, श्रेयस मिळालं की प्रेयस मिळतंच. लक्षात घेऊया,
श्रेयसी अत्युच्च स्थिती आहे. प्रेयसी त्या मानाने खूप खालच्या दर्जाची अवस्था आहे. पण एकदा श्रेयसाची प्राप्ती झाली की आपोआप प्रेयस मिळतंच. म्हणजे बघा, अभ्युदय आणि निःश्रेयस असं म्हटलेलं आहे. निःश्रेयसाची प्राप्ती झाली की अभ्युदय मिळतंच. एकदा मुक्ती मिळाली की भुक्ती मिळतेच. म्हणजे एकदा सर्वोच्च लाभ मिळाला की त्याच्या खालचे सगळे लाभ त्याला मिळतातच. मग वेगळा प्रयत्न आता करायचा नाही की आता ब्रह्म प्राप्त झालं पण माझ्याकडे खायला पैसा नाही किंवा जेवायला अन्न नाही, असं होणारच नाही आहो त्याच्या बाबतीत. त्याला ते मिळालं आहे ना, म्हणजे हे सगळं मिळणार. म्हणजे काय काय मिळणार आहे बघा. स य एव वेदम प्रतितिष्ठती अन्नवान अन्नादो भवती. काय मिळतं त्याला? तो स्वतः अन्नाने समृद्ध होतो आणि अन्नाद होतो. फार गोड शब्द आहेत आणि एक इतके त्याच्यात मायन्यूट गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय म्हटलेलं आहे? अन्नवान अन्नादो भवती. अन्नवान अन्नादो, दोन्ही शब्द सारखे नाही आहेत. अन्नवान म्हणजे अन्नाने समृद्ध आणि अन्नाद म्हणजे त्याची क्षमता किंवा त्याला सामर्थ्य तेवढंच प्राप्त होतं. आपण नेहमीच बोलतो की एखाद्या माणसाला मधुमेह झाला आणि त्याला भरपूर काही जिलब्या दिल्या, एवढं ताट दिलं जिलब्याचं भरलेलं, उपयोग काही आहे का? खाऊ शकतच नाही, म्हणजे नुसतं त्याचं व्यर्थ जाणार. इथे तसं नाही, तो अन्नवान होतो आणि अन्नाद होतो. अन्नम अदंती इति, तो असा अन्नाद होतो. त्यामुळे अन्नाचा उपभोगही तो घेऊ शकतो. आणि काय मिळतं त्याला? महान भवती प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. काय काय मिळतं बघा त्याला? प्रजा, मुलं बाळं नातवंड, म्हणजे घर त्याचं अगदी मुलाबाळ, कारण तीही संपत्ती आहे. घराचं गोकुळ असणं ही संपत्ती आहे. पूर्वी मानलं जायचं घर भरलेलं असावं आणि भरलेलं घर सगळ्यांनीच, म्हणजे मुलं बाळं असावीत, नोकरचाकर असावेत, सगळ्या गोष्टी, गाई गुरं दूध दुभतं धनधान्य सगळं घर भरलेलं असावं. ते सगळं ह्याला मिळतं आहे. त्यामुळे प्रजा आहे त्याच्याकडे पशु आहेत, पशुधन मानलं जायचं. पूर्वी ज्याच्याकडे गाई किंवा बैल, गायींपेक्षासुद्धा बैलाचं महत्त्व फार मोठं आहे, असं ज्याच्याकडे पशुधन आहे किंवा घोडे आहेत शेळ्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे, म्हणजे प्रजा आहे पशु आहे आणि त्याही पलीकडे त्याला ब्रह्मवर्चस प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मवर्चस म्हणजे श्रीवर्चस्वमारोग्य मा विधाच्छोभमानं महीयते. श्रीसूक्ताच्या शेवटी आपण म्हणतो ना श्रीवर्चस. श्रीवर्चस म्हणजे काय? ब्रह्मवर्चस म्हणजे काय आहे? तर बघा, आपण ह्याच्याही पाहिलेल्या आहेत मागे, पण परत बघूया. असा तो प्रजा पशु ब्रह्मतेज यांनी थोर होतो आणि काय मिळवतो? महान कीर्त्या, मोठी कीर्ती मिळवतो. इथे सुद्धा प्रसिद्धी नाही म्हटलं बरं का. प्रसिद्धी ही जिवंत असताना मिळते आणि कीर्ती ही तुमच्या मृत्यूनंतर अनेक शतकानुशतके टिकते. आता समर्थ नाही आहेत, आमचे शंकराचार्य नाही आहेत, ज्ञानेश्वर माऊली नाही आहेत, पण त्यांची कीर्ती आहे ना. आपलं नाव आपल्यानंतर काय किती वर्ष टिकणार आहे काहीच माहिती नाही आपल्याला. प्रसिद्धी नको आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. ही महान कीर्ती त्याला मिळते असं म्हटलेलं आहे. आता बघूया, आपण पाहतो आहे अन्न झालं, प्राण झालं, मन झालं, विज्ञान झालं, या 4 पायऱ्या ओलांडून आता तो आनंदाच्या पायरीवर उभा आहे, तो भृगू. पण तो आता वरुणाला म्हणजे पित्याला विचारायला जात नाही किंवा सांगायलाही जात नाही, बाबा मला कळलं बरं का, असं म्हणत नाही आहे. कारण आता त्याला साक्षात्कार झाला, हाच फुल स्टॉप आहे, हेच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे, हेच गंतव्यस्थान आहे अंतिम, हे त्याला निश्चित कळलेलं आहे. म्हणून तो आता जात नाही आहे. कारण विज्ञानाच्या पायरीवर आला तेव्हा बाबा काही बोलले नव्हते, पण या विज्ञानाच्या मागे आनंद आहे आणि आनंद हेच सगळ्यांचं मूळ आहे. आनंद हेच ब्रह्म आहे. त्याने आणि अहो, तुमचा आमचा तर आनंद जाऊ द्या, आपण आनंदाच्या स्तर पाहिले होते, पण ह्या परब्रह्माला जे स्फुरण झालं, जी प्रेरणा आली, जे त्याच्यामध्ये चलबिचल झाली, ते कशासाठी? एकाकी न रमते एकोहम न बहुश्याम प्रजायेयम. म्हणजे त्यांनीसुद्धा हे सगळं विश्वनिर्माण कशासाठी केलं? आनंदासाठीच.
आता लहान मुली भातुकली खेळतात, एवढं त्या टोपलीतनं एवढा सगळा खेळ मांडतात, खऱ्या खऱ्या त्याच्यामध्ये गुंतून जातात, पुन्हा ते सगळं गुंडाळून ठेवतात. कशासाठी? आनंद मिळतो ना त्याच्यातनं. मग ह्या परब्रह्माने सुद्धा आपल्या आनंदासाठी हा सगळा विश्वाचा पसारा मांडलेला आहे. आणि माणूससुद्धा जे करतो ते आनंदासाठीच. जगण्यातसुद्धा आनंद आहे आणि शेवटी जिथून आला तिथे जाण्यातसुद्धा आनंद आहे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण जिथनं आलो त्या उगमापर्यंत पोचण्याचा सुद्धा आनंद आहे. माहेरात कोणच स्त्री सासरी येते, पण पुन्हा माहेरी जाताना पुन्हा आनंदच आहे ना. आपलं ते माहेर आहे. जिथनं आलो ते आपलं खरं तर सगळ्यांचं माहेर आहे, नुसतं स्त्रिया नाही, पुरुषांचं सुद्धा ते माहेर आहे. वो दुनिया मेरे बाबूल का घर, ये दुनिया ससुराल. मी इथे नांदते आहे, आनंदाने राहते आहे, पण जर का मला तिकडे जायला मिळालं तर खूप आनंद होणार आहे. त्यामुळे मृत्यूनंतरसुद्धा दुःख नाही आहे. उगमाकडे जाण्यामध्ये, बाबुलके घर जाण्यामध्ये सुद्धा खूप आनंद आहे. त्यामुळे जिथून आलं तिथे विलीन व्हायचं आहे. आणि खरंच आहे, नेहमीच कुठलीही गोष्ट, कार्य नेहमी कारणामध्ये विलीन होत असतं. लक्षात घेऊया, बोललं आहे पुष्कळ वेळा, पण पुन्हा पुन्हा. कार्य म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट आणि कारण म्हणजे त्याचं रॉ मटेरियल. मातीपासून घडा बनतो, सोन्यापासून अलंकार बनतात, पण घडा फुटल्यानंतर त्याचं काय होतं? माती होते. अलंकार वितळवल्यानंतर पुन्हा त्याचं काय होतं? सोनं होतं. म्हणजे पुन्हा मुळाकडे जाण्यातसुद्धा एक गंमत आहे. कार्याकडनं कारणाकडे जायचे. कारणातून कार्य निर्माण झालं असलं तरी आता कार्याकडनं कारणाकडे जायचं आहे. आणि मग बघा ना, हळूहळू सगळं करत करत आपल्याला उगमापर्यंत जायचं आहे. मूळ कारणात विलीन होणं म्हणजे मृत्यू आहे आणि मूळ कारणापासून अलग होणं म्हणजे जन्म आहे. काय सुंदर सांगितलं आहे. आपण जन्माचा उत्सव साजरा करतो. आपल्या घरी लहान बाळाचं आगमन झालं की आपण अगदी आनंदोत्सव साजरा करतो. आणि मृत्यू, कोणाचा मृत्यू झाला आपल्या घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, की आपण त्याचा शोक करतो. पण खरी परिस्थिती काय आहे सांगू का? अगदी खरी, तुम्हाला पटणार नाही पण तरीसुद्धा सांगते. आमचे आचार्य म्हणतात की जन्म हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे आणि मृत्यू हे सगळं आनंदाचा स्रोत आहे. मरणं प्रकृती शरीराणाम जीवनम तस्य विकृती. मरण ही शरीराची प्रकृती आहे, साहजिक स्थिती आहे, स्वभाव स्थिती आहे. असा कोणीतरी आहे का की ज्याला मृत्यू नाही आहे? असं कोणीतरी आहे का? अगदी ते 60 चिरंजीव सोडा, पण जन्माला जो कोणी आला आहे त्याला मृत्यू आहेच. जातस्य ही ध्रुवो मृत्यूर ध्रुवही जन्म मृतस्य च. त्यामुळे मृत्यू येणं ही अटळ स्थिती आहे. जन्म जीवनम तस्य विकृती. म्हणजे जन्म घेतो म्हणजे त्याच्यापासून तो दुरावतो असं म्हटलेलं आहे. खऱ्या गोष्टीमध्ये असंच सांगितलेलं आहे. कुणीही झाला तरी मृत्यू हा अटळ आहे. राजा रंक या फकीर असं म्हटलेलं आहे. एक सिंहासन चढी चले, एक बंधी जात जंजीर. कुणीही असो, कुठल्याही अवस्थेमध्ये, पण आपल्याला प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी त्या मृत्यूकडेच जायचं आहे. कारण आपलं जे चित्त आहे ते आनंद स्वरूप असतं आणि तिथे गेल्यावर कंप्लीट आनंद आहे, पूर्ण आनंद आहे. सुखदुःखाचे जे लेप आहेत त्या अहंच्या कवचाला असतात. ते लेप कुठपर्यंत असतात? कवच असेपर्यंतच. माझा देह आहे तोपर्यंत ह्या देहाला मी नटवते आहे, सजवते आहे, खायला प्यायला घालते आहे, विश्रांती देते आहे. पण हे कुठपर्यंत? आतल्या आत्म्यापर्यंत हे काही पोचत नाही. हे कवच आहे तोपर्यंत सुखदुःख आहेत आणि हे कवच जेव्हा फुटतं तेव्हा सुखदुःख नाही राहत, पण आनंद प्राप्ती होते. कवच गळून पडल्यानंतर शुद्ध असा चिदानंद आहे. थोडं अवघड वाटत असेल, थोडं सॅड वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि ही जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करू, त्याचा स्वीकार करू, तितक्या लवकर आपल्याला उत्तम गती मिळणार आहे. म्हणजे बघा, आता
भृगूनी काय केलं, भृगू वरुणी हा संवाद आपण बघतोय ना, पिता पुत्रांचा संवाद आहे. त्यांनी काय केलं, तपानी ध्यानाने भृगू पंचकोश ओलांडून आतपर्यंत पोचला. आपण सर्वही सूक्ष्म चिंतनाने तिथे पोचू शकतो. तो भृगू थोर होता, त्याचे वडील असे होते, आमच्याकडे असं काही नाही आहे. विचार करण्याची शक्ती आहे ना, चित्त आहे ना तुमच्याकडे, चिंतन करता येतं आहे ना, निश्चित पोचू शकतो. हा स्थूल देह आहे, हा पंचमहाभूतांनी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाने बनलेला आहे. त्याला चालवणारा जो सूक्ष्म देह आहे तो 25 तत्वाचा आहे. आता थोडं आणखीन खोलात जाऊया बरं का. आता उतरायचंच ठरवलं आहे ना, मग आता आत उतरूया आता आत. 25 तत्वांचा सूक्ष्म देह आहे. स्थूल देह हा फक्त 5, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण हे पाहिलेले. रक्त म्हणजे आप आहे, मांस, अस्थी म्हणजे काय म्हणतात पृथ्वी तत्व आहे, त्याच्यामध्ये तेज आहे, वायू आहे, आकाश, ही सगळ्या तत्वांचा हा देह बनलेला आहे. आतला जो सूक्ष्म देह आहे, स्थूलाच्या आतला सूक्ष्म, तो 25 तत्वांचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे बघा ना, एक आकाश घेतलं तर त्याच्यामध्ये अंतःकरण आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, असं अंतःकरण पंचक. हे झालं आकाशाचे 5 गुण. समजून घेऊया बरं का. समजते ना, हे आकाशाचे 5 गुण आहेत. म्हणजे ज्याला अंतःकरण पंचक म्हणतो, ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण असं येतं. हे 5 झाले. वायूमध्ये काय येतं, पंचप्राण येतात. व्यान आहे, समान आहे, उदान आहे, प्राण आहे आणि अपान आहे. हे प्राणपंचक आलं, त्याच्यामध्ये 5 झाले. हां, आकाशाचे 5 गुणधर्म पाहिले, वायूचे 5 पाहिले. आता तेजाचे काय आहेत, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ती वायू तेज तत्वाखाली येतात. आप तत्वाखाली काय काय येतं, पुन्हा 5च गोष्टी आहेत. वाचा आहे, हात पाय आहे, शिस्न आहे आणि गुद आहेत. म्हणजे पंचकर्मेंद्रिय झाली. पृथ्वी तत्वामध्ये काय येतं, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे विषय पंचक आहे. आता बघा, 5 महाभूतांची 5 पंचक आहेत. पहिलं झालं अंतःकरण पंचक, दुसरं झालं ज्ञानेंद्रिय पंचक, पंचज्ञानेंद्रिय, मग आहे पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर पृथ्वी आहे विषय पंचक, आणि काय राहिलं, प्राणपंचक राहिलं. वायूचे 5 गुणधर्म आहेत. आता असा हा स्थूल देह आहे, तो अन्नमय कोश आहे. सूक्ष्म देह आहे, तो प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे, आणि 5वा आनंदमय कोश आहे. आणि हा आता बघा आनंद, या आनंदापर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या आहेत ना. आपण या मानुष आनंद वगैरे पाहिला, पण अगदी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा प्रिय, मोद, प्रमोद आणि आनंद अशा 4 पायऱ्या आहेत. आपण मागे पाहिलेले, पण पुष्कळ दिवस झाले त्याला. प्रिय, एखादी गोष्ट आपल्याला आवडते. लहानपणीसुद्धा काहीतरी खाऊ आवडतो, काहीतरी खेळणी आवडतात, काहीतरी वस्तू मला पाहिजे. समजा असं विचार करा बरं का, अगदी समजा 3री 4थीतला मुलगा आहे आणि त्याला चांगला शहाणा मुलगा आहे. त्याला सायकल कधी मिळेल असं झालं. वडिलांची काय एवढी परिस्थिती नाही आहे सायकल, पण त्या वयामध्ये सायकल म्हणजे जीव का प्राण असतो. आता इतर मित्रमंडळींची सायकल तो बघतो आणि वडिलांना म्हणतो की मला बाबा सायकल पाहिजे. बाबा म्हणले बरं ठीक आहे, पण तू ह्या परीक्षेत चांगले मार्क मिळवलेस तर सायकल मिळेल तुला. आता सायकल ही अतिशय प्रिय आहे. आता वडिलांनी सांगितले, वडिलांनी आता प्रॉमिस केलेलं आहे की 4थीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले तो सायकल घेईल. मग आता अभ्यास करतो, तो छान अभ्यास करतो, छान मार्क्स मिळवतो, आणि बाबांना म्हणतो की आता मला छान पेपर्स गेलेत, आता रिझल्ट लागल्यावर मला सायकल घ्याल ना. आणि हो म्हणतात बाबा. मग आता त्याला काय झालं, मोद झाला आहे. आधी प्रिय होतं, नुसती सायकल पाहिजे होती, आता मिळणार ह्याची एक खात्री वाटली, ॲश्युरन्स वाटला. आता मोद झाला आहे, रिझल्ट लागतो, छान मार्क्स मिळतात. आता बाबा म्हणतात चला जाऊ दुकानात आणि छान सायकल घेऊया. आता तर त्या मोदाचा झाला प्रमोद झाला. आधी प्रिय होता, मग मोद झाला, मग प्रमोद झाला, आणि मग सायकल आली की सायकल घरी आली, त्याची पूजा केली, पेढे वाटले, आणि मग सायकलवर जी टांग टाकली त्यांनी आणि मग एक चक्कर मारून आला कॉलनीमध्ये. तो झाला तो आनंद आहे. प्रिय, मोद, प्रमोद आणि आनंद, ह्या वृत्तींनी आनंद, म्हणजे आपल्या सामान्य व्यवहारामध्ये असा आनंद प्राप्त होतो.
पण ह्या भृगूनी मात्र त्या आनंद स्वरूप अशा ब्रह्माचा अनुभव घेतला. आणि म्हणून ही जी विद्या आहे या भृगुवल्लीमध्ये, या तैत्तरीय उपनिषदातल्या भृगुवल्लीमध्ये सांगितलेली जी विद्या आहे तिला भार्गवी वारुणी विद्या असं म्हणतात. कळला आहे? आता सगळा अर्थ कळला आहे, सगळ्या स्टेप्स कळल्या आहेत, सगळ्या स्टेजेस कळलेल्या आहेत. आता कुठे मिळवायची ही विद्या? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं? कुठेही जायचं नाही आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, त्या परमाकाशामध्ये ही विद्या असतेच. कुणाकडनं मिळवायची नाही, ही विद्या असतेच. परंतु काय झालं आहे, 5 कोशांनी झाकल्यामुळे तिचं खरं रूप उमगत नाही. आहे आमच्याकडेच. वेगळं काही मिळवायचं नाही, कुठे जाऊन कुठे विकत आणायची नाही आहे किंवा कुठनं प्राप्तही करायची नाही. जी आमच्याकडे आहेच, पण त्याच्यावर खूप आवरणं पडलेली आहेत. तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलासी. तू शोधतोस बाहेर, इथेच आहे, हीच विद्या आतच आहे. पण मग काय करायचं? ह्या 5 कोशांचं अस्तित्व एकदा कळलं, मी त्याच्या पलीकडे आहे, मी म्हणजे पंचकोश नाही, हे समजलं की मग कळलंच की आत्मस्वरूप. जसं आपण आता कांदा कापतो किंवा कोबी कापतो, एक एक पापुद्रा आपण दूर करतो. आत काय आहे? कांद्याचा एक पापुद्रा काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा काढला, सगळं काढल्यानंतर आत फक्त पोकळीच आहे. पण मग ज्याला आपण कांदा म्हणतो तो आहे काय? नुसते पापुद्रे आहेत. नुसते पापुद्रे नाही आहेत, त्याच्या आत काहीतरी आहे जे आकलन होत नाही. कोबीसुद्धा तसंच आहे. आपले हे सगळे पापुद्रे काढायचे आणि आत डोकावायचे. हे 5 कोश बाजूला केले, 4 कोश बाजूला केले की 5वा आनंद आहेच आहे. त्यामुळे मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम, न च श्रोत्र जिव्हे, न च घ्राण नेत्रे, न च व्योमभूमी, न तेजो न वायुर, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न वै सप्तधातुर न वा पंचकोशा. 7 धातू म्हणजे मी आहे का? नाही. 5 कोश म्हणजे मी आहे का? नाही. असं त्यामुळे आचार्यांनी सांगितलं आहे, मी कोणे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. किंवा हिंदी गाण्यामध्ये सुद्धा आहे, न मन हूँ न बुद्धी न चित अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न कहता न चलता न फिरता न कहता न सुनता, अनादि अनंता जगच्चेतना हूँ अनादि अनंता. इथपर्यंत पोचायचं आहे. आपलेच एक पापुद्रे बाजूला करायचे. आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा कुणाला सांगायची गरज नाही, कुणाला विचारायची गरज नाही. मला जो आनंद प्राप्त झाला, मला समजलं. यालासुद्धा एक उदाहरण आहे बरं का, अगदी व्यवहारातलं. वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा कुठे आपण शब्दकोडी सोडवतो, हो की नाही? शब्दकोडी सोडवतो आणि मग ते आपल्याला एखादा शब्द अडतो. मग आपण आडवा शब्द काय आहे, उभा शब्द काय, ताडून बघतो, कुणाला तरी विचारतो, काहीतरी करतो. आणि नाहीच अगदी जमलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वर्तमानपत्रामध्ये त्याचं उत्तर आलं की पुन्हा तपासून बघतो. हे झालं व्यवहारातलं. झालं. पण एक गंमत सांगू का? सुडोकू आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, अनेक जण खेळत असतील. पण सुडोकूमध्ये 1 ते 9 आकडे असतात, अशा चौकटी असतात आणि त्याच्यामध्ये ते भरायचे असतात. ते जेव्हा कोडं पूर्ण होतं, आपल्यालाच कळतं की हे बरोबर आलेलं आहे, मला जमलेलं आहे. आणि नाही जमलं तर ते नाहीच जमत. पण जमलं की ते विचारावं लागत नाही, कुणाला सांगावं लागत नाही. जो आनंद मिळतो ना, तो फार वेगळाच आहे. त्यामुळे शब्दकोडो आणि सुडोकूमध्ये जे अंतर आहे, हे गमतीने म्हणते बरं का. हे इतक्या लो लेवलला आपण आणायचं नाही आहे त्या ब्रह्मानंदाला. पण बघा ना, सुडोकू आपल्याला सुटलं, 1 ते 9 आकडे उभे आडवे चौकटीत वगैरे बरोबर बसले की मला कळलं की माझं उत्तर बरोबर आहे. मी कुणाला दाखवत नाही, विचारत नाही, सांगतसुद्धा नाही, पण मला फार आनंद होतो. आणि जितकं कठीण कोडं असेल ते सुटल्यावर अधिक आनंद होतो. त्यामुळे हळूहळू हे आपल्याला तिथपर्यंत पोचायचं. हे ज्याचं त्यालाच समजतं, कारण हा आनंद आहे तो स्वसंवेद्य आहे.
पण ह्या अशा व्यक्ती, हा जो ब्रह्मानंद प्राप्त करणाऱ्या व्यक्ती फारच थोड्या असतात. प्रत्येकाला नाही हे प्राप्त होत. म्हटलं तर प्रत्येकापाशी आहे, पण प्राप्त होत नाही, कारण आपल्याला हे पापुद्रे उलगडता येत नाही. गीतेत सांगितलंच होतं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मां वेत्ति तत्वता. कश्चिन, अगदी एखाद्याला, हजारो लाखोमध्ये एखाद्याला हे प्राप्त होतं. असं जर असेल, पण ज्याला अनुभव येतो या ब्रह्मानंदाचा, जो आतला जो कोश आहे तो ज्याला उलगडतो, त्याला आध्यात्मिक तर लाभ होतोच, पण भौतिक समृद्धीसुद्धा मिळते, श्रेयसाबरोबर प्रेयससुद्धा मिळतं, मुक्तीबरोबर भुक्तीसुद्धा मिळते. आपल्याला एक असं वाटतं बरं का, की अध्यात्मामध्ये ज्याची प्रगती आहे किंवा अध्यात्मातल्या माणसाने दरिद्रीच असावं. आपण एक म्हणतो ना, की साधारण त्यांना काही बाकीची भौतिक समृद्धीची अपेक्षा नसते, आस नसते, ते गरीबच बरे. किंवा कथेची, कहाणीची सुरुवातसुद्धा होते की एक दरिद्री ब्राह्मण होता, ब्राह्मणाने दरिद्रीच असावा असं एक संकेत आहे. असं नसतं, असं नसतं. भरपूर समृद्धी ब्राह्मणांनासुद्धा पाहिजे, फक्त ती स्वार्थासाठी नको. ती दानधर्मासाठी खर्च करता यायला पाहिजे, त्याचा विनियोग करता यायला पाहिजे. सर्वसामान्य माणसं आपल्याकडच्या संपत्तीचा उपयोग करतात, पण अशी जी उच्च विभूती आहे त्या संपत्तीचा विनियोग म्हणजे इतरांसाठी खर्च करतात असं म्हटलेलं आहे. आणि आध्यात्मिक माणसांनी काही गंभीर चेहरा करून, काहीतरी लांबट चेहरा करून, उदास काहीतरी प्रवचनं देऊ नयेत. खरं म्हटलं तर जीवनसुद्धा आनंदाने जगता यायला पाहिजे. अध्यात्माच्या माणसांनी पोचला म्हणून काहीतरी गंभीर चेहरा करायचा नाही आहे, काहीतरी सिरियस उगीच व्हायचं नाही. अहो, आनंदाने हे सुद्धा उपभोग आणि ते सुद्धा मिळणार आहे, अशी वस्तुस्थिती आहे खरं तर. ज्याला आत्मसाक्षात्कार होतो त्याला जगात प्रतिष्ठा मिळते, आदर आहे, सन्मान आहे, कीर्तीसुद्धा मिळते, त्याला विपुल अन्न धनधान्य प्राप्त होतं. नुसतं मिळत नाही तर तो अन्नाद म्हणजे त्याचा उपभोग घेणाराही होतो, अन्नवानसुद्धा होतो आणि अन्नाचं दानसुद्धा करणारा होतो. बघा ना, हे सगळं करणारा तो आहे. जितकं त्याला मिळतं तेवढं तो दान करतो. त्याच्यामध्ये भोगण्याची क्षमता असली तरी सगळं त्याला मिळतं. मुलं बाळं आहेत, धनधान्य आहे, दूध दुभतं आहे, दासदासी आहे, नोकर चाकर आहे, ह्यानी समृद्ध होतो, पण त्याहीपेक्षा त्याला ब्रह्मवर्चस्व मिळतं. श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाक्षोभमानं महीयते. श्रीवर्चस्व, गोड शब्द आहे. वर्चस म्हणजे काय आहे आपण बघूया. एक एक स्टेज आहेत बरं का. प्राण्यांची असते ना, अगदी गेंड्याची कातडी असं म्हणतो आपण. प्राण्यांची असते ती अगदी फार जाड कातडी असते, किंवा बाकीची अगदी वाघसिंहाची असेल त्याला चामडी म्हणतो आपण. आपली असते त्याला त्वचा म्हणतो. त्या त्वचेला जरा आणखीन काही संस्कार केले, त्याच्यावर काही उटणं लावलं किंवा काही क्रीम लावलं आणि त्याची झळाळी आणखीन वाढवता आली तर त्याला कांती म्हटलेलं आहे. त्वचेच्या पुढची स्टेज आहे ती कांती आहे. किंवा एखाद्याने बाकीचे काही हे उपाय केले नाहीत, पण कर्तृत्वाचा तेज एखाद्याच्या, म्हणजे काळा सावळा मनुष्य असला तरी उत्तम कर्तबगार व्यक्ती असेल तर त्याच्या एकूण अंगोपांगावर ते तेज चढतं आणि त्यालासुद्धा म्हटलेलं आहे ते तेज आहे. वाणी, जो उत्तम वक्ता आहे तो दिसायला कसाही असू दे, काळा सावळा असू दे, वेडावाकडा असू दे, पण तो बोलायला लागल्यावर त्याच्या वाणीतून एक ओज प्रगट होतं आणि मग तो सुंदरच दिसायला लागतो, कसाही असू दे. म्हणजे बघा, चामडी आहे, कातडी आहे, त्वचा आहे, कांती आहे, तेज आहे, ओज आहे, ह्या एक एक स्टेज आहे. त्वचा उजळवण्याच्या ह्या स्टेजेस आहेत. पण त्याहीपेक्षा वरची स्टेज, सर्वोच्च स्टेज काय आहे, सर्वोच्च स्थिती काय आहे, ते आहे ब्रह्मवर्चस्व. ब्रह्मवर्चस्व म्हणजे आध्यात्मिक एकदा ज्ञान प्राप्त झालं किंवा आध्यात्मिक प्रगती जशी जशी होईल तशी तशी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज चढत जातं, किंवा ज्याला आपण ऑरा म्हणतो, तेजोवलय. मस्तकाच्या मागे तेजोवलय दिसतं, ते सुद्धा ब्रह्मवर्चस्व आहे. हे सगळं कुणाला प्राप्त होतो? जो ब्रह्मस्थितीला पोचतो त्याला.
हे सगळं त्याला प्राप्त होतं. त्यामुळे ह्या सृष्टीत सगळे त्याला भोग मिळतात. तो भोग भोगणाराही होतो, दानही देतो. आणि हे सगळं करताना आपलं नित्यकर्म तो अजिबात टाळत नाही. विहित कर्म मी नित्य करावे, आसन सोचित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. विहित कर्म उत्तम करायचे, की आता मी ब्रह्मस्थितीला पोचलो, आता मी काही करणार नाही, असं नाही आहे. जे तुझं विहित कर्म ते उत्तम करायचे, काही मिळवायचं नाही. आता नान वाप्तम वाप्तव्यम, आता प्राप्त काही करायचं नाही. निरीच्छ मानस, मला काही इच्छा नाही आहे, पण म्हणून मी तोंड पाडून नाही बसणार. उल्हासित वृत्ती, अतिशय उल्हासित आनंदी पाहिजे. उलट तुमच्याजवळ आल्यानंतर, अशा व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर आनंद प्राप्त झाला पाहिजे, आपल्याला उत्साह आला पाहिजे. त्यामुळे उल्हासित वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि नाहीतरी या सृष्टीतले कुठलेही भोग वाईट नाहीच आहेत, मात्र ते धर्माला धरून असावेत, धर्म्य असावेत. भगवद्गीतासुद्धा सांगते, काम हा सुद्धा इतका काही वाईट नाही आहे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अनुकूल असणारा काम म्हणजे मी आहे, असं जर का भगवंत स्वतः म्हणत आहेत, तर हे त्याच्यामागचं हे तत्त्व आहे, त्याच्यामागचं हे मर्म आहे. किंवा उपनिषदाच्या सुरुवातीला सुद्धा आपण पाहिलं ना, हे संपूर्ण विश्व त्या ईश्वराने भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. या सगळ्याचा आनंदाने स्वीकार करायचा आहे, पण कसा, मलाच पाहिजे, मीच सगळं ओढून घेईन असं नाही. तेन त्यक्तेन भुंजे, त्यागपूर्वक भोग घ्यायचे. दुसऱ्यांना सहभागी करून घेत आपण त्याचे भोग घेतले तर त्याचा आनंद शतगुणित होत असतो. त्यामुळे त्यागात आनंद आहेच आहे. आत्मज्ञानी पुरुषांनी त्या भोगातलं वैयर्थ जाणलेलं असतं. भोग म्हणजे सर्वस्व नाही आहे. भोग आहे, एक भाग आहे, पण ते व्यर्थ आहेत, ते टिकणारे नाहीत हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे तो उपभोग घेत असला तरी सीमित घेतो, थोडेच घेतो, आवश्यक तेवढेच भोग घेत असतो. त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही, तो लडबडून जात नाही. पण म्हणजे ते वृक्ष असतात असं नाही आहे. प्रत्येक गोष्टी त्यांना ब्रह्मच दिसत असतं, ब्रह्मरसाचाच ते आस्वाद घेतात आणि ते नित्य संतुष्ट असतात. मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तरी आनंद आहे. आज पुरणपोळी मिळाली, आनंद आहे. उद्या अगदी फोडणीची भाकरी मिळाली, आनंद आहे. परवा काहीच मिळालं नाही, आनंद आहे. आनंद स्थिती त्यांची कधीही ढळत नाही. तुमच्या बाह्य तुम्ही आज जिलबी खाल्ली का काय खाल्लं का उपाशी राहिल्या, त्यांनी त्यांच्या आनंदावर यत्किंचितही चरा उमटत नाही. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं तेच खूप आहे अशी त्यांची स्थिती असते. नाही मिळालं तरी त्याचं दुःख करत नाहीत, कारण ते द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले असतात, द्वंद्वातीत असतात. मिळालं किंवा नाही मिळालं तरी त्यांचं समाधान कशानेही भंगत नाही, कशानेही भंगत नाही. आणि सगळ्या गोष्टी त्या दुसऱ्यांसाठी करत असतात, कारण सगळीकडे त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार होत असतो. इतकी जर का त्यांची अवस्था आहे सिद्ध पुरुषांची, अर्थात हा ब्रह्मस्थितीला पोचलेला, हा भृगूनी वरुणाला विचारलेला प्रश्न आणि वरुणाने दिलेली उत्तरं, भृगूनी केलेलं तप आणि त्याच्यातून त्याला प्राप्त झालेली ती भार्गवी वारुणी विद्या, हा खरं तर त्या दोघांचाच संवाद होता, या दोघातलाच हा व्यवहार होता. पण निदान या उपनिषदाच्या माध्यमातून आपल्याला हे ऐकायला मिळालं, हेच किती आपलं भाग्य आहे. आपल्याला हे शिकायला मिळालं, त्याच्यातलं काही मर्म आहे, वर्म आहे, ते उलगडता आलं, हेच आहे. पण हा इथे फुलस्टॉप नाही आहे, इथे थांबायचं नाही, अजून आत उतरायचं. आणि ज्याचं त्याने, मी नेहमीच आता सांगते पुढच्या उपनिषदामध्ये, ज्याचं त्यांनी करायचं. पण कुणी कुणाला हात देऊ शकेल, मार्ग दाखवू शकेल, पण पोचायचे ते ज्याचं त्यांनीच पोचायचे. असं पोचता पोचता कधी त्या ब्रह्मापर्यंत पोचू नाही ते ब्रह्मच आपण होऊन जाऊ हे कळणार देखील नाही. अशी ब्रह्मस्थिती जर का खरंच आपल्याला प्राप्त करायची असेल तर ह्या उपनिषदांचा, ह्या वेदांताचा अभ्यास करूया, ते समजून घेऊया. त्याच्यातलं वर्म, त्याच्यातलं मर्म, त्याच्यातलं इंगित, त्याच्यातलं तत्त्व समजलं की ते आपल्याला आकलन होईल. आकलन झालं की हळूहळू आचरणात आणता येईल.
मी नेहमीच सांगते, रोज एकच पायरी चढायची, पण एक पायरी योग्य दिशेने गेलो तर निश्चित ब्रह्मापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत पोचणार आहेत. ते ब्रह्मपद कसं आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा माझ्या धामापर्यंत पोचायचं असेल तर ह्या उपनिषदाचा अभ्यास असाच आपण करणार आहोत. आज मात्र इथेच थांबूया. मला वाटतं 6 अनुवाक झालेत. भृगुवल्लीमधले 6 अनुवाक झालेत. आता 4च अनुवाक राहिलेत. ते पुढच्या भागात घेऊया, म्हणजे मग हे तैत्तिरीय उपनिषद आपलं पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण श्वेताश्वतर उपनिषद घेणार आहोत. श्वेताश्वतर उपनिषद आपण पूर्ण घेणार आहोत, पण छांदोग्य आणि बृहदारण्यक मात्र फारच मोठं आहे. त्यामुळे त्याचा मात्र आपण आशय फक्त थोडक्यात समजून घेणार. तरी पण सविस्तर घेऊया, फक्त मंत्र न घेता आपण ते करणार आहोत. पण असे आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप चांगले प्रश्न विचारले जात आहेत. कमेंट बॉक्समध्ये मला काही प्रश्न येतात, वैयक्तिक फोन येत आहेत. त्यामुळे आपली रुची ह्या उपनिषदाच्या अभ्यासाने आणखीन वाढते आहे. त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते पोचते असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. आज इथेच थांबूया आणि शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.